सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रात्री अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये झोपलेले असताना सायली म्हणते की अहो अर्जुन सर, त्या साक्षीला तुम्ही कोर्टामध्ये चांगलेच तोंडावर आपटवले आणि आता साक्षीनेच विलासचा खून केला याची पुरावा गोळा करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे. तर अर्जुन हसू लागतो आणि आता साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर गेली होती यावर रविराज सरांना विश्वास ठेवावाच लागेल. आणि ज्या वेळेस ते CCTV फुटेज बघत होतो ना, त्यावेळेस तो महिपत शिकरे आणि साक्षी यांना तर मोठा धक्काच बसलेला होता आणि ते खूप घाबरून गेले असल्याचे आता सायली ही अर्जुनला सांगते. प्रियासुद्धा खूप घाबरली होती आणि आता प्रिया किती खोटं बोलत होती हे सगळ्यांच्या समोर येणार आणि आता साक्षीला सुद्धा चांगलीच अद्दल घडणार असे आता सायली बोलत असतानाच अर्जुनला झोप लागते. आणि मग मधुभाऊ लवकरच सुटणार असे म्हणत आता सायली अर्जुनकडे बघते तर अर्जुन झोपी गेलेला असतो. सायली विचार करते की अर्जुन सर किती दमलेत आणि मी एकटीच बडबड करते. तर प्रेमाने सायली ही अर्जुनच्या अंगावर कंबल टाकते आणि अर्जुनकडे बघू लागते. इकडे आता महिपत आणि साक्षी हे रविराजच्या घरी आलेले असतात. तर रविराज म्हणतो की साक्षी मला एक सांग, त्या रात्री तू रिसॉर्टमधून बाहेर पडली होतीस का नव्हती. तर आता साक्षीने रडण्याचे नाटक केलेले असते. तर रडतच साक्षी म्हणते की मला नाही आठवत सर. तेव्हा रविराज म्हणतो की तू आत गेली हे तुझ्या चांगल्याच लक्षात आहे. 2:46 बाहेर पडलीच हे सुद्धा तुझ्या लक्षात आहे आणि मधल्या 1.5 तासाचेच फक्त तुला आठवत नाही का. तर आता साक्षीचे धाबे सुद्धा दणाणलेले असतात. त्यानंतर साक्षी म्हणते की असं काहीतरी घडलं होतं की ते मी कोर्टात सगळ्यांसमोर सांगू शकत नव्हते. रविराज म्हणतो की असं कोणतं कारण होतं. रडतच साक्षी म्हणते की त्या रात्री मित्र आणि मैत्रिणीच्या आग्रहामुळे खूप दारू पिले होते. ते ऐकून खडकन उभा राहत महिपत म्हणतो काय बोलतेस साक्षी माझ्या बाळा, तू दारू प्याली, मला तर विश्वासच बसत नाही. तर साक्षी म्हणते की मला माहीत होतं की तुम्हाला धक्का पोचणार अण्णा. तर लगेचच साक्षी म्हणते की त्या नशेमुळे अण्णा मी काय बोलत होते आणि काय बडबडत होते तेच मला काही समजत नव्हतं. त्या रात्री मी कधी बाहेर पडले आणि काय केलं तेच मला आठवत नसल्याचे साक्षी बोलते. ते ऐकून रागाने महिपत साक्षीच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो की दारू पिताने जरासुद्धा एकदा बापाचा विचार नाही आला ना, कशी दारू पिऊ शकतेस तू. तर रविराज आता डोक्याला हात लावतो. तर आता साक्षी म्हणते की परत अण्णा असं काही होणार नाही. तर रविराज म्हणतो साक्षी हे मला अगोदर का नाही सांगितलं. साक्षी म्हणते की सर माझ्या अगोदरच्या वकिलांनी सांगितलं होतं की तू दारू पिली ही कुणालाच कळता कामा नये, कारण ही जर गोष्ट कुणाला कळली तर सर्वजण तुझ्याकडे संशयी नजरेने बघतील असं आता तो मला म्हणाला होता, म्हणून मी नाही सांगितल्याचे साक्षी रविराजला बोलते. तर आता इकडे तळतळून महिपत म्हणतो की मला आता कुणी खड्डा घ्यावा आणि त्यामध्ये मातीत गाडून टाकावं. अगं आपल्या खानदानात कुणी दारू पिलं नाही आणि पुरीची जात असून तू दारू पिलीस असे म्हणत पुन्हा मारण्यासाठी महिपत साक्षीवर हात उचलतो. तर रविराज महिपतला थांबवत म्हणतो की पुरीवर असा हात उचलतात काय. नागराज म्हणतो की अहो तुमची मुलगी किती घाबरली बघा. तर साक्षी म्हणते परत असं नाही होणार. रविराज म्हणतो की आता साक्षीवर चिडून काय फायदा, ज्या व्हायचं तर ते होऊन गेलंय. रविराज म्हणतो की साक्षी कोर्टात खरं बोलणाऱ्याला नाही तर खोटं बोलणाऱ्यावरती संशय घेतला जातो. रविराज म्हणतो की साक्षी एक लक्षात ठेव, आयुष्यात कधी डॉक्टरांशी आणि वकिलाशी खोटं बोलायचं नाही, नाहीतर सगळं आयुष्य हॉस्पिटलमध्ये नाही तर जेलमध्ये घालावं लागतं. तर साक्षी म्हणते की खरंच चुकलं काका माझं. तर रविराज म्हणतो की आता ही हिअरिंग येईपर्यंत काहीतरी मार्ग काढावाच लागेल. इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन हा सकाळी उठतो. तेवढ्या तिकडे सायली अर्जुनला कॉफी देते. तर अर्जुन म्हणतो की मी सायली रात्री मी जेव्हा झोपलो होतो ना तेव्हा माझ्या अंगावर ब्लँकेट नव्हतं, मग तुम्ही घातलं का. तर हसतच सायली म्हणते की अर्जुन सर कॉफी घ्या ना. तेव्हा अर्जुन म्हणतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. सायली म्हणते की तुम्हीच टाकला असेल पण तुमच्या लक्षात नसेल. तर अर्जुन म्हणतो मला काय मेमरी लॉस झालेला नाही आहे. तर सायली म्हणते की आई आल्या असतील किंवा विमल ताई आल्या असतील. तर आता अर्जुन म्हणतो की मग डॅड, अस्मिता, पूर्णाजी यांचं सुद्धा नाव घ्या. तर आता सायली म्हणते की कॉफी घ्या अर्जुन सर, थंड होईल. तर हसतच अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुमच्या डोळ्यात ते लपत नाहीये. तर अर्जुन म्हणतो की तुमची चोरी पकडली गेली. तेव्हा सायली म्हणते की वा रे वा, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. रागाने सायली म्हणते मी एवढं ब्लँकेट घातलं आणि तुम्ही म्हणतात. तर लगेच अर्जुन हसू लागतो. अर्जुन म्हणतो की ही एक्स्ट्रा काळजी घेणं म्हणजे माझं गिफ्ट आहे का. तर सायली म्हणते की मी कशाला तुमची काळजी घेऊ. लगेच अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन विचार करतो की यांना तर माहीतच नाही उद्या माझा बड्डे आहे म्हणून. तर आता तेवढ्यात अर्जुनला मेहताचा फोन येतो. तर अर्जुन त्यांच्यासोबत बोलू लागतो आणि सायली तेथून निघून जाते. तर बोलता बोलता इकडे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली उद्या माझा बड्डे आहे, पण सायली तेथून गेलेली असते. इकडे आता सुमन
खाली तिच्या घरामध्ये असताना मोठा गोंधळ करते आणि रविराजांना फोन लावू लागते, पण त्यांचा काही फोन लागत नसतो. मोठ्याने ओरडत आता सुमन नागराज आणि तन्वीला खाली बोलावते. नागराज खाली येतात सुमन म्हणते की अहो मी भाऊजींना खूप शोधलं पण ते त्यांच्या रूममध्ये सुद्धा नाही आहेत. नागराज म्हणतो की सुमन यात घाबरण्याचं काय कारण, गेला असेल तो कुठेतरी फिरायला. सुमन म्हणते की अहो तुमच्या लक्षात नाही का, तो दिवस खूप जवळ आलाय आणि भाऊजी खूप अस्वस्थ झाले असणार. गेल्या वर्षी त्यांनी काय करायचा प्रयत्न केला होता आठवतंय ना. तर लगेच नागराज समोर मागच्या वर्षी रविराजने कसे प्रतिमाच्या आठवणीपायी स्वतःवरती बंदुकीची गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता हे येते. तर नागराज म्हणतो की रिव्हॉल्व्हरमधून स्वतःवर तो गोळ्या झाडणार होता, पण तू तुझ्या शहाणपणामुळे वाचला. तू त्या गोळ्या पुसायला किंवा धुवायला बाहेर काढून ठेवल्या होत्या म्हणून. तर सुमन म्हणते त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे. तर तेवढ्यात तन्वी तिथे येते आणि नागराज म्हणतो की चल आपल्याला दादाला शोधायला जायचंय. इकडे आता कल्पनाने 2 बॉक्स मागवलेले असतात आणि त्या लोकांना कल्पना सांगते की अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये हे बॉक्स वेळेवर पोहोचले पाहिजेत. आपल्या ट्रस्टचा तो नियम आहे आणि हे पैसे घ्या आणि तुम्ही वेळेत या असे आता कल्पना त्या लोकांना सांगते. तर आता सायली म्हणते की आई उद्या काही खास आहे का. तर लगेचच कल्पना म्हणते की हे अन्नदान प्रतिमा आणि अर्जुनच्या नावाने दान करतात पूर्णाई, आणि या बॉक्समध्ये गरिबांच्या करता कपडे ब्लँकेट्स या सर्व वस्तू पूर्णाजी आता गरिबांना वाटतात. म्हणते की अगं उद्या तुझ्या अर्जुनचा बड्डे आहे आणि त्यासाठी आता ती तयारी तूच कर, कारण आजपर्यंत मी त्या बड्डेची तयारी करत आली आहे, आता तुला करायची. कल्पना म्हणते की अगं सायली तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नानंतरचा हा अर्जुनचा पहिला वाढदिवस आहे, तेव्हा तो आपण धूमधडाक्यात साजरा करूयात. तर लगेच विमल म्हणते की सायलीताई उद्या तुम्ही काय काय करणार आहात, फुलांचे डेकोरेशन करणार आहात का फुग्यांचे. तर लगेचच सायली विचार करते की मी ज्या दिवशी मधुभाऊंना सापडले त्याच दिवशी अर्जुन सरांचा वाढदिवस असतो हे मला माहीतच नव्हतं, आणि हा काय योगायोग आहे. आणि आता म्हणजे या दिवशी मी अशी तयारी करणार आहे की हा वाढदिवस अर्जुन सरांच्या कायम लक्षात राहील. त्यानंतर लगेच सायली तो बॉक्स बाजूला ठेवण्यासाठी लगेच पुढे येते आणि विमल कल्पनासोबत बाजूला ठेवते. इकडे आता रविराज हा गार्डनमध्ये येऊन त्याने एका माणसाकडून खूप सारे गुलाबाचे रोपटे आणलेले असतात. तर तेवढ्यात नागराज सुमन तन्वी तिथे येते. सुमन म्हणते की भाऊजी मी तुम्हाला घराभर शोधलं, तुम्ही इकडे आहात का. तर नागराज म्हणतो की दादा तू घरात नव्हता तर आमच्या तोंडचं पाणी पळालं होतं. रविराज म्हणतो की अरे मी कुठे जाणार आहे, मी फक्त प्रतिमाची वाट बघत थांबणार आहे. नागराज म्हणतो की दादा खरं सांगू का, तो दिवस जसा जवळ येत जातो ना तसं आमचं टेन्शन वाढत जातं. तर मी म्हणते की इतका महत्त्वाचा कुठला दिवस असेल हा. तर रविराज म्हणतो की माझी एवढी काळजी करू नका तुम्ही. रविराज म्हणतो की मी कुठलंच चुकीचं पाऊल नाही उचलणार, आणि म्हणतो की ही गुलाबाची रोपे आहेत ना ती आज रात्रीच आपण आपल्या बागेत लावायची, आणि प्रतिमाचे नावाने आपण त्या आठवणी आता आपल्या घरात आहेच पण अजून त्या आपण वाढवायच्यात. तन्वी म्हणते की हा काय डोक्यावर पडला का, पण गुलाबाच्या रोपट्यातून आता प्रतिमा बाहेर येणार आहे का. इकडे आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा नेहमीप्रमाणे त्याचे आवरून हा किचनमध्ये येतो आणि विमलला म्हणतो की मम्मा आणि सायली कुठे आहेत. तर विमल म्हणते की त्या बाहेर गेल्यात. तर आता घरातील कोण कोण कुठं गेलं ना हे सर्व विमल एकाच वाक्यात अर्जुनला सांगते आणि म्हणते की आपल्या ठळक बातम्या संपल्या. त्यानंतर विचार करत अर्जुन पुन्हा विमलकडे येतो आणि म्हणतो की विमल मला एक नीट सांग की मम्मा आणि सायलीचं काही बोलणं झालं होतं का. तर विमल म्हणते की काही नाही. अर्जुन म्हणतो की म्हणजे मम्मा आणि सायलीला असं काही विचारलं की जे काही सायलीला अगोदर माहीत नव्हतं. तर लगेचच अर्जुन म्हणतो की शॉक म्हणजे धक्का, असं मम्माला काही झालं होतं का. तर विमल म्हणते नाही. अर्जुन म्हणतो की विमल नीट आठव, मम्मा आणि सायली इथे आल्या होत्या, दोघींमध्ये काहीतरी बोलणं झालं आणि त्यामुळे मम्माला शॉक बसला. आणि त्यानंतर मम्माचे एक्सप्रेशन कशी होती, तिला काही वाईट वाटलं का. इकडे आता कुसुमने वाढदिवसाची भन्नाट तयारी केलेली असते. तर त्याच वेळेस प्रतिमा आता बाहेर जाऊ लागते. तेव्हा लगेच इकडे कुसुम कविताला म्हणते की कविताताई तुम्ही कुठे चालल्या आहो, सायली येते, तिचा वाढदिवस आपण एकत्रच साजरा करूयात ना. तर आता ॲटोमधून सायली सुद्धा आता कुसुमच्या घरी आलेली असते.
नंतर आता ॲटोमधून उतरत सायली ही सुट्टे पैसे घेऊन आता कुसुमच्या घराकडे येऊ लागते. तर प्रतिमासुद्धा इकडे आता कुसुमचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडत असते. आणि जेव्हा दोघी समोरासमोर येत असतात त्यावेळेस सायली आता सुट्टे पैसे मोजू लागते आणि सायलीच्या हातातून ते सुट्टे पैसे लगेचच समोरून येत असलेल्या प्रतिमाच्या पायाजवळ पडतात आणि सायली ते घेण्यासाठी खाली वागते. तेव्हा प्रतिमा सायलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देते. तर आता प्रतिमाच्या पायाला आता सायलीचा स्पर्श झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने आता प्रतिमा आणि सायली समोरासमोर येऊन सायलीला प्रतिमाने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला असतो. तर आता दोघीही एकमेकांना बघून दोघींची हृदयस्पर्शी भेट कशी होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब